समोर जी आहे ना, खालच्या जातीची आहे. मालकांना काय झालं होतं काय माहित, खालच्या जातीच्या लोकांना कामावर ठेवलं. ए खालच्या जातीची बया, तिथं बघून काम कर ना. आम्ही काय नेहमी तुझं तोंड बघत बसायचं आणि तू आम्हाला बघून दात काढशील? अरे तुम्ही मला बघितलं तर मी काय करू? आणि हसणं म्हणजे एक प्रकारचं अभिवादनच आहे ना. नकोय तुझं अभिवादन. आपलं काम कर आणि तिथं तोंड करून कर. ही काय जबरदस्ती आहे? तुम्हाला माझा चेहरा नाही बघायचा तर तुम्ही तुमचं तोंड तिकडे फिरवा ना. जास्त तोंड चालवू नकोस आणि आपलं काम कर, नाहीतर इथेच तुला आपटून तुझी सगळी हाडकं मोडू. असं कसं मारान तुम्ही? आणि मी उगाच बडबडत नाहीये, योग्य तेच बोलते. थांब, तुला आता दाखवतेच की तू खरं बोलतेस की तोंड चालवतेस. अहो काय करताय तुम्ही? अहो पण मी काय केलंय? अहो मी बोलले काय? पण तुम्हाला तोंड मला सोडा. चालवतेस? जाऊ दे अहो, ताई, खालच्या जातीची आहे, जात भ्रष्ट होईल. लहान बहीण आहे ती माझी, असं कसं काय होऊ देईल मी तिला? तुझी इतकी हिम्मत की तू खालच्या जातीची असून उच्च जातीच्या बाईचा हात धरशील? थांब, तुला आता दाखवतेच. अहो सोडा आम्हाला. काय चाललंय सगळं? हे बघा, आम्ही काय बी नाही केले. ह्या उगाच आमच्याशी भांडतायत. कोणी कुणाला त्रास दिला ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला माझी नुकसान भरपाई हवी आहे आणि त्यामुळे पुढील 4 दिवस तुमच्या चौघींपैकी कोणालाही पगार मिळणार नाही. हा समजलं? चला चला कामाला लागा. काम करत नाहीत. सांगा आता, काय मिळालं उगाच भांडून? उलट सगळ्यांचं नुकसानच झालं ना. माझी पती बरोबर बोलते, भांडून फक्त नुकसानच होतं. तुम्हाला समजत का नाहीये? ए, तू ज्ञान शिकू नको. तुझ्यामुळे झालं हे सगळं नुकसान. जर तुम्ही बायका आल्याच नसत्या तर मालकाचं नुकसान झालं नसतं आणि आमचा पगारही कापला नसता. तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं तर नाही ना? वय, चल काम करूया. बरं, आजच्या दिवसासाठी इथंच थांबूया. तुम्ही दोघं आता घरी जा. हो. ऐका, तुम्ही दोघं एकत्र विचार करून या की एका आरोपीला आत्महत्या करायची असेल तर त्याचे किती प्रकार असू शकतात. ठीक आहे सर, होऊन जाईल. नाही सर, आम्ही एकत्र विचार नाही करू शकणार. ह्यांचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. पण इथं तर तुम्ही दोघेही माझे असिस्टंट आहात, तर एकत्र काम करावंच लागेल. हो. काही हरकत नाही सर, मी जाईन ह्याच्यात साळी बाहेर. एकत्र मिळून काहीतरी विचार करूच. तुमचं काम होईल सर. गुड. भीमराव, पहिल्यांदा 2 पुस्तकं वाचायची प्रॅक्टिस कर, नंतर 4ची कर. होऊन जाईल. काय विचित्र.
विचित्र नशीब आहे तुझं. म्हणजे बघ ना, या ऑफिस मध्ये नंबर 3 म्हणजे सगळ्यात मागे. जिथे पण जातोस तिथे मागेच राहतोस. जातीमध्ये सगळ्यात मागे, पैशांमध्येही सगळ्यात मागे, आणि आता इथे या ऑफिस मध्ये इथेही सगळ्यात मागे. नंबर 1, तुम्ही वकील साहेबांच्या खुर्चीवर असं बसायला नको होतं. नंबर 2, हे बॅरिस्टर साहेबांचं ऑफिस आहे. आणि नंबर 3, इथूनच ह्या गोष्टीसाठी लढा सुरू होईल की भविष्यात कोणी असं खुर्चीवर बसून हा निर्णय घेऊ शकणार नाही की आम्ही सगळ्यात मागे आहोत. हे तर होणारच होतं. काम करायला गेल्या होत्या दोघी जणी. एक दिवस काम करून आले आणि 4 दिवसाचा पैसे कापून बसले. या रमाला ना भांडायची सवय झालीये. आता करा 4 दिवस मोफत काम. डोळ्यावर पट्ट्या शेकतायत. नवरा ते पोळ्या बनवतोय. काय फायदा झाला अशा नोकरीचा? हे बघा, मी तुम्हाला कधी उलट उत्तर देत नाही, पण ही गोष्ट ऐकून मी शांतही राहू शकत नाही की नवरा जेवण बनवतोय. आणि तुम्ही हे सर्व का बोलत आहात? मी पुरुष आहे, तिचा नवरा आहे म्हणून? माझी पत्नी आज आजारी आहे म्हणून मी केलं. काय फरक पडतो त्याने? आणि खरं सांगायचं तर माझ्या आईने, बाबांनी आणि आत्याने मला लहानपणापासून हेच संस्कार दिले आहेत. काही चुकीचं नाहीये यात. काही चुकीचं नाहीये. हा, बायको बाहेर जाऊन भांडण करते, नवरा इथे पोळ्या बनवतोय, ही चांगली गोष्ट आहे का? आम्ही स्वतःहून काहीच केलं नाही. त्या आधी रमाला मारायला आल्या होत्या. लक्ष्मी, रमा, बाकी सगळं तर ठीक आहे, पण मला फक्त एवढंच सांगायचंय की असं उच्च जातीच्या लोकांपासून, भांडणांपासून लांबच राहिलेलं बरं. आपला हेतू हा नाहीये, तर आपला हेतू हा असायला हवा की आपल्याला आपल्या जातीला, आपल्या समाजाला पुढं न्यायचंय. बाबा, मी नसते भांडले, पण माझ्या समोर जर रमाला कोण काय बोलत असेल तर मग मी कसं ऐकून घेऊ? ही लहान बहीण आहे माझी. रमा, हे घे, जेवण करून घे. ताई, हा, आज तुम्ही माझ्यासाठी लढले. खरं सांगू तर मला लय चांगलं वाटलं. आधी जेव्हा मी घरातून बाहेर पडायचे तेव्हा जबाबदाऱ्यांचे लय वजा असायचं, पण आता कदाचित तुमच्या सोबत बाहेर पडते तर लहान असल्याच्या जाणीवीने एकदम उत्साहित वाटतं बघा. धन्यवाद ताई. कबीर प्रेम ना चखिया, चखिना लिया सा, सोने घर का पाहुना ज्यों आया
खूपच चांगलं नाटक आहे. चालू ठेव. ताई माई अक्का, आपापल्या घरातून बाहेर या. एक आनंदाची बातमी आहे. या या. अरे काय झालं हितेश भाऊ? काय आनंदाची बातमी आणलीस? सांगतो. हा जरा थांबा तर. सगळ्यात आधी या चाळीतल्या ज्ञानी आणि नौटंकी परिवाराला तर येऊ द्या. हे बघा, एक खूप मोठी लॉटरी लागली आणि त्या लॉटरीमुळं आपल्या सगळ्यांना घर मिळेल. आपलं घर. काय हितेश भाऊ, खरं बोलतोस ना? मग मी कशाला खोटं बोलू? अच्छा, तर मग सांगा की कसं? मी ना एका मोठ्या माणसाला भेटलो. हे बघ हितेश, तुझ्या चाळीत जेवढेही लोक आहेत सगळ्यांकडनं सही घेऊन ये की त्यांना इमारत बांधण्यापासून काहीच हरकत नाहीये. बदल्यात सगळ्यांना घरं मिळतील. जी मालक. हितेश, अशी संधी तुला पुन्हा नाही मिळणार. आणि हो, या कामासाठी तुला वेगळे पैसे मिळतील. जी मालक. ती मोठमोठी घरं बनवतील तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या जागी राहावं लागेल. त्यासाठी आपल्याला चांगलं भाडं पण देतील. आणि जेव्हा इथं बांधकाम पूर्ण होऊन जाईल तर आपल्याला आपलं बनवलेलं घर पण मिळेल. पण ते लोक आमच्यासाठी घर का बनवणार? तसे पण आपण रेशीम शेडचे भाडे करू आहोत. हा मग? अरे ते ही जमीन रेशीम शेड कडून खरेदी करून मोठी इमारत बनवणार आहेत. हितेश भाऊ, पर यात त्यांचा काय फायदा? का ते आपल्याला घरं देतील? हे बघ जोखू, सगळेच रेशीम शेड सारखे नसतात, जे फक्त आपलाच विचार करतात. समज जरा, ते आपल्या भल्याचा विचार करतायत. जेव्हा इथं बहुमजली इमारत बनल आणि आपल्या वरच्या मजल्याचा जो हिस्सा असेल तो दुसऱ्या लोकांना विकतील, त्यामुळे त्यांचा फायदा होईल. आणि आता जर त्यांना नफा होणार असेल तर त्यामध्ये आपला हिस्सा तर असेलच ना. त्यामुळे आपल्या राहण्याचं भाडं ते त्याच फायद्यातून देणार. अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना आपली घरं मिळतील. त्यासाठी या कागदावर ज्याला अंगठा लावायचा असेल त्याने अंगठा लावावा आणि ज्यांना हस्ताक्षर करायचंय त्याने हस्ताक्षर करावं. मला नाही वाटत आपण हे करणं योग्य असेल. कोणास ठाऊक, जर उद्या त्यांनी आपल्याला घर दिलंच नाही तर हे जे हातात आहे ते पण नाही राहणार. हो, भीम बरोबर बोलतोय. काय बरोबर बोलतोय? ए भीमराव, तू ना जास्त हुशारी करू नकोस. जो माणूस इथं घर बनवणार आहे त्याच्याकडे तर आमची काम करतोय, तर कमीत कमी तुला तर त्या माणसावर विश्वास ठेवायलाच हवा. तो तुझ्या बाबाचा मालक आहे. नाहीतर तुझ्या बाबांना जाऊन सांग की त्याने नोकरी सोडावी. सगळ्या सोयी सुविधा घेशील, पण जेव्हा ज्ञान देण्याची गोष्ट येईल ना तेव्हा ज्ञान पण देशील. हितेश काका, मी हुशारी नाही दाखवत आहे. आणि मला मुळीच असं वाटत नाही की तुम्हाला घर मिळालं तर चांगलं होणार नाही. बस मला एवढंच वाटतंय की आपण सावधानीपूर्वक काम करायला हवं. अरे काय सावध राहायची गरज आहे बे? तुला ना फक्त नेहमी विनाकारण वटवट करायला पाहिजे असते. बस. आणि आपल्या सगळ्यांनी आपलं घर मिळेल तर हे चांगलंच आहे की. मला एक कळत नाही हा का भीम ह्याच्यात चुकीचं काय बोलतोय.
असंच आपण काय बी शहानिशा न करता कोणत्याही कागदावर हस्ताक्षर देऊ तर उद्या काही भलतसलत झालं, आपण ज्या घरामध्ये राहतोय ते घर बी आपल्या हातातून जाईल, आपण समदे बेघर होऊन जाऊ. अरे व्हायचं असेल तर काय बी होऊ शकता, याचा अर्थ आपण काही करायचंच नाही का? आणि हितेश भाऊ, मला तर तुमचं पटतंय, मी तर तयार हाव. हा तर मग या आणि लावा अंगठा. नाही जोखू, आम्ही नाही लावणार अंगठा. होय, काहीच शहानिशा न करता मी कोणत्याही कागदावर अंगठा देणार नाही आणि जोखू तुम्ही पण देणार नाही. चला दली आजी, अंगठा घेऊन आमचं घर पण काढून घेतील. मी आणि रमा पण नाही करणार स्वाक्षरी. चल. आणि रामजी, तू तरी हस्ताक्षर करणार आहेस का नाही? रामजी, जर तू इथे हस्ताक्षर करू शकत नाहीस तर आपल्या मालकाला सांग की तो धोकेबाज आहे. आणि नाही तर यावर हस्ताक्षर कर. तुम्ही द्या की तुम्ही परवानगी. कमीत कमी आपलं घर तरी होईल ना. तुम्ही आयुष्यभर कंबाल बी तरी माहित नाही की आपलं घर होईल का नाही. मान्य करा या गोष्टीनं. नाही, मी हस्ताक्षर नाही करणार. मला आधी मालकाशी बोलावं लागेल. ऐका, जोपर्यंत या कागदावर चाळीतला प्रत्येक जण हस्ताक्षर किंवा अंगठा लावणार नाही, तोपर्यंत इमारतीचं काम सुरू होणार नाही. म्हणून या कागदावर अंगठा किंवा हस्ताक्षर करणं खूप गरजेचं आहे. तुमचे खूप खूप आभार. भीमराव, ते वकील साहेबांनी जे काम दिलं होतं ते झालं की नाही? कर कर कर, काम कर, काम कर. तोपर्यंत मी या थंड थंड हवेत या गरमागरम चहाचा आस्वाद घेतो. आणि काही समजलं नाही तर मला विचार, ठीक आहे ना? माझ्याकडे काय बघतोयस भीमराव? कामावर लक्ष दे. आता तुझी जात आणि तुझी कुवत एवढ्या खालची आहे, काम तर तुला करावंच लागेल ना भीमराव. आता उच्च जातीचा नरोत्तम जोशी तर तू नाहीयेस की कामाच्या वेळी आरामात चहाचा आस्वाद घेशील. हा, मला कुठे वकील बनायचंय. मी तर केवळ यासाठी या ऑफिस मध्ये आलोय की मी तुला त्रास देऊ शकेन आणि त्या ऑफिस मधून बाहेर काढेन.